महाराष्ट्राच्या डिजिटल दुनियेत गेल्या काही महिन्यांपासून एक नाव सर्वत्र चर्चेत आहे, रेश्मा. 10वी अ या लोकप्रिय मराठी वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारे हे पात्र आज जवळपास प्रत्येक मराठी घराघरात ओळखले जाते. रेश्माच्या डोळ्यातील खरे भाव, तिचे साधेपण आणि नैसर्गिक अभिनयाने लोक थक्क झाले आहेत. हे पात्र साकारले आहे संयोगिता सचिन चव्हाण हिने. वय फक्त 19 वर्ष, पण मेहनत आणि आत्मविश्वासाने तिने मोठे नाव कमावले आहे. संयोगिता साताऱ्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आली. लहानपणापासूनच तिला नृत्य, अभिनय आणि कला याची प्रचंड आवड होती. शाळेत शिक्षणाबरोबरच ती वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटकांमध्ये नेहमी भाग घ्यायची. तिचे शिक्षक आणि मित्रमैत्रिणी सुरुवातीपासूनच म्हणायचे, ही मुलगी एक दिवस नक्की मोठे नाव कमावणार. आईवडिलांच्या पाठिंब्याने तिने आपल्या आवडीला स्वप्नात बदलले आणि त्या स्वप्नाला वास्तवात आणण्यासाठी दिवसरात्र मेहनत सुरू ठेवली. 2019 मध्ये संयोगिताने टिकटॉकवर छोटे छोटे अभिनय व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. लोकांपर्यंत पोचण्यासाठी हा तिच्यासाठी पहिला प्लॅटफॉर्म ठरला. तिच्या चेहऱ्यावरील निरागसता आणि डायलॉग डिलिव्हरीमुळे तिला प्रेक्षकांनी लगेचच पसंती दिली. नंतर तिने काही मालिका, शॉर्ट फिल्म्स आणि म्युझिक व्हिडिओमध्ये छोटे रोल केले. मोठा रोल पटकन मिळाला नाही, पण तिने संयम ठेवला आणि कधीही हार मानली नाही. तिच्यासाठी प्रत्येक छोटा प्रोजेक्ट हा पुढच्या पायरीकडे जाण्यासाठीचा आधार ठरला. 2023 मध्ये तिला 10वी ए या वेब सिरीजसाठी ऑडिशनची संधी मिळाली. ही मालिका शालेय जीवनावर आधारित होती. रेश्मा हे पात्र साधी, समजूतदार पण आत्मविश्वासू मुलगी असे दाखवले होते. संयोगिताने स्वतःच्या जीवनातील अनुभव या भूमिकेत ओतले. कधी अभ्यासातील टेन्शन, कधी मित्रमैत्रिणींसोबतचे किस्से, कधी घरची जबाबदारी. हे सगळे तिने इतके वास्तववादी दाखवले की प्रेक्षकांच्या मनात रेश्मा कायमची घर करून बसली. लवकरच तिचे संवाद, तिचा अभिनय, तिचा हसरा चेहरा सोशल मीडियावर व्हायरल झाला. रेश्मा हे पात्र फक्त काल्पनिक राहिले नाही, ते लोकांच्या भावनांशी जोडून गेले. आज संयोगिताचे डायलॉग्स, क्लिप्स, मीम्स आणि रील्स सगळीकडे दिसतात. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवर तिच्या चाहत्यांची संख्या लाखोंमध्ये पोचली आहे. रेश्माच्या साधेपणामुळे लोक तिला आपलीच मैत्रीण, आपलीच शेजारीण मानतात. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच तिच्यात आपुलकी जाणवते. रेश्मा म्हणजे सिम्प्लिसिटी विथ स्ट्रेंथ, साधेपणातली ताकद. संयोगिता फक्त अभिनयातच नाही तर फिटनेसमध्येही पुढे आहे. जिम्नॅस्टिक, डान्स आणि स्टंट्समध्ये तिने वेगळी छाप सोडली आहे. ती नेहमी तरुण मुलामुलींना संदेश देते, स्वप्न बघा, मेहनत करा आणि कधीही हार मानू नका. तिच्या या शब्दांमुळे हजारो तरुणी प्रेरित होत आहेत. विशेष म्हणजे ती फक्त बोलत नाही तर स्वतःच्या जीवनातून उदाहरण ठेवते. 10वी ए नंतर संयोगिताला अनेक वेबसिरीज आणि चित्रपटांची ऑफर आली. पण ती प्रत्येक प्रोजेक्ट निवडताना खूप विचार करते, कारण तिला फक्त स्टार व्हायचे नाही तर समाजाला काहीतरी देणारी अभिनेत्री व्हायचे आहे. सध्या ती एका मराठी चित्रपट, एका शॉर्ट फिल्म आणि काही नवीन वेबसिरीजवर काम करत आहे. यातील काही कथा ग्रामीण शिक्षण, मुलींच्या समस्या आणि समाजातील वास्तवावर आधारित आहेत. यामुळे तिच्या चाहत्यांची अपेक्षा आणखीनच वाढली आहे. संयोगिता नेहमी सोशल मीडियावर आपले साधे, निरागस व्हिडिओ शेअर करते. कधी ती पुस्तक वाचताना, कधी योग करताना, तर कधी आईसोबत स्वयंपाक करताना. हे पाहून चाहत्यांना वाटते, ही आपल्यासारखीच आहे. तिचे साधेपण, प्रामाणिकपणा आणि मेहनत यामुळेच ती आजच्या तरुणांची आयडॉल ठरली आहे. रेश्मा म्हणजे फक्त एक पात्र नाही तर लाखो तरुणांच्या स्वप्नांना बळ देणारी ओळख आहे. आणि संयोगिता सचिन चव्हाण म्हणजे मेहनतीने आयुष्य बदलता येतं याचं जिवंत उदाहरण.